तुमच्या मुलांना तापातले झटके येतात का? अचानक हातपाय वाकडे होणे, तोंडातून फेस येणे, सतत एकटक बघत राहणे, हे सर्व लक्षण दिसतात का? नमस्कार, मी डॉक्टर प्रीतिनंद गवळी. आज आपण तापामध्ये येणारे झटके नॉर्मल असतात का, हे कोणत्या वयोगटात येतात आणि का येतात, या सर्व गोष्टी समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तापामध्ये येणारे झटके शक्यतो फार घाबरण्यासारखे नसतात. 6 महिने ते 6 वर्षापर्यंत लहान मुलांमध्ये जास्त ताप आल्यानंतर ब्रेन ॲक्टिव्हिटीचा इम्बॅलन्स होतो. सोप्या गोष्टीत सांगायचं म्हणजे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अशा प्रकारचे झटके येऊ शकतात. शक्यतो 1 ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हे जास्त दिसून येते. काही मुलांमध्ये वयाच्या 9 वर्षापर्यंत सुद्धा तापामध्ये झटके दिसून येतात. तर यामध्ये कोणते कोणते लक्षण दिसून येतात? हातपाय ताठ होणे किंवा वाकडे होणे, डोळे पांढरे करणे, सतत एकटक बघत राहणे. तसेच काही बाळांमध्ये अशा प्रकारचे झटके आल्यानंतर ब्रेनवर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे बाळाला लघवी, उलटी अथवा शी होऊ शकते. हे झटके येण्याची कारणे काय असतात? जास्त प्रमाणात ताप येणे, मुलांमध्ये लोह, कॅल्शियम याची कमतरता असणे आणि यामध्ये फॅमिली हिस्ट्रीसुद्धा महत्त्वाची असते. अशी झटके आल्यानंतर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे बघा, साहजिक आहे तुम्ही अशा गोष्टी बघितल्यानंतर घाबरलार, पण सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही पॅनिक न होता ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे. जनरली 90% मुलांमध्ये हा झटका 1 ते 2 मिनिटांमध्ये थांबतो. बाळाच्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यावे. ती नॉर्मल असेल तर न घाबरता डॉक्टरांकडे घेऊन जा. बाळाचे अंग पूर्ण पुसून घेणं, नॉर्मल तापमानाचे नळाचे पाणी वापरले तरी चालेल. घाबरून जाऊन बाळाच्या ओठांमध्ये चमचा किंवा कोणतेही हार्ड मटेरियल ठेवू नका. त्याने बाळाच्या दाताला इजा होऊ शकते अथवा जखम होऊ शकते. तसेच काही लोक कांद्याचा वास देतात, हे पण करणे चुकीचे आहे. जर हे झटके सतत येत असतील तर डॉक्टर तुम्हाला एक नझल स्प्रे देतात. जेव्हा झटके येतात तेव्हा दोन्ही नाकपुडीमध्ये तो स्प्रे करायचा असतो. तसेच झटका येऊ नये म्हणून डॉक्टर तापाचे औषध आणि एक गोळी देतात. तुम्ही बाळाचा ताप व्यवस्थित मॅनेज केला तर झटके येण्यापासून आपण वाचवू शकतो. 1 ते 2 दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारचे झटके जर ताप नसताना आले तर ते नक्कीच काळजीचे असतात. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मेंदूरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन काही औषधे सुरू ठेवावी लागतात. आपल्या मुलांचे आरोग्य हीच आमची सर्वात मोठी जबाबदारी. धन्यवाद. निरोगी रहा व आपल्या चिमुकल्यांची काळजी घ्या.